नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जी मागणी सातत्याने केली जात होती, बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर प्रामुख्याने एकतर सुरुवातीला धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेशच व्हायला नको आणि त्यानंतर समावेश झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. आज अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. या सगळ्या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या मामी अर्थात सारंगी प्रवीण महाजन आहेत. ताई, तुमचं स्वागत आहे खूप खूप टॉप न्यूज मराठीमध्ये. आज अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे. काय सांगाल, तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल यावर? हा राजीनामा त्यांनी पूर्वीच द्यायला पाहिजे होता. जेव्हा आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं जोग मधल्या जनतेचं जेव्हा प्रेशर पडलं तेव्हा आणि एवढ्या सगळ्यांनी हा विषय लावून धरला, जेवढे पॉलिटिकल नेते अंजलीताई त्यांच्या ह्या सगळ्या मागण्या ज्या होत्या त्या रास्त होत्या आणि त्या प्रेशरमुळेच त्यांनी हा राजीनामा दिलाय आणि द्यायला फार उशीर लावलेला आहे. त्यांनी हाच नुसता राजीनामा न देता अजून आमदारकीचा पण राजीनामा दिला पाहिजे आणि जर त्यांनी राजीनामा आमदारकीचा दिला नाही तर इलेक्शन कमिशनने निर्णय घेऊन त्याची आमदारकीची पद रद्द केलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण ह्या सगळ्याला जरी वाल्मिक कराड सूत्रधार असला तरी कोणतीही व्यक्ती पॉलिटिकल प्रेशर असल्याशिवाय कुठलंही कृत्य करत नाही हे मला माहिती आहे. आणि माझी जी आज जमीन त्यांनी जी लाटली आहे ते सुद्धा त्याच्याच लोकांनी घेतलेली आहे, नाहीतर ह्याचे कुठलेही लोक अशी करोडोची जमीन घेणाऱ्यातले नाही. आणि ह्याचाच आशीर्वाद सगळ्या परळीतल्या गुंडागर्दी लोकांवर आहे, करणाऱ्या लोकांवर. त्याच्यामुळे माझ्या सुद्धा जमिनीमध्ये ह्याचाच हात आहे हे मी पूर्णपणे खात्रीने सांगते आहे. म्हणूनच त्यांनी 2 वर्ष लावले होते. मी याच्याकडे 2 वर्ष सगळ्या जिथं हा असेल तिथं जाऊन मी पाठपुरावा केलेला आहे. तरी सुद्धा याने याच्यासाठी 1 मिनिटाचं काम होतं माझी जमीन मला मिळवून देण्याचं, तर हे त्यांनी मला मिळवून देण्यात तो असमर्थ राहिला आणि त्याला ते करायचं नव्हतं, जमीन लाटायची होती. त्याच्यामुळे या जमिनीच्या अगेन्स्ट मध्ये मी कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीचा मी तर दावा टाकलेलाच आहे. पण खऱ्या अर्थाने हा इतका जातीवाद करतो आणि ज्या पद्धतीने ह्याने हा जातीवाद सुरू केला होता, तर मी सुद्धा आता त्याला त्याच जातीवादाप्रमाणे सांगेन की मी सुद्धा एक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण महिला असून त्याचा श्राप याला नक्की लागणार आहे. कारण ह्याने आमचा तळतळाट घेतलेला आहे हेच मी तुम्हाला सांगायला आज इथे आलेले आहे. कारण जोपर्यंत हा माझी जमीन पूर्णपणे देणार नाही, मस्साजोगच्या लोकांना पूर्णपणे न्याय मिळवून देणार नाही, ह्याच्या सगळ्या साथीदारांना पूर्ण फाशी मिळवून देणार नाही, तोपर्यंत ह्याला कुठल्याही प्रकारचा परमेश्वर न्याय देणार नाही. ह्याला सुद्धा कुठे ना कुठे जसं तुम्ही म्हणालात की ही जी घटना आहे राजकीय आशीर्वादाशिवाय होणं शक्य नाही. या घटनेमागे जे आहे धनंजय मुंडेंचा राजकीय आशीर्वाद आहे असं तुम्हाला म्हणायचं का? हो हो, नक्कीच आहे. वाल्मिक कराड एवढा कसं काय माजलाय आणि एवढा कसं काय करू शकतो, ह्याचा सगळीकडे आशीर्वाद असल्याशिवाय कोणी करू शकत नाही. हो, ह्याची दादागिरी असते. धनंजयच्या मुळेच ह्याची दादागिरी वाढली ना. उद्या धनंजयने नुसतं याला आरेला कार्य केलं असतं तर त्याची हिंमत होती का आज हे सगळं करायची, हे मला म्हणायचंय. त्यामुळे धनंजय ह्याच्यामध्ये इनडायरेक्टली का होईना आहेच. तुम्ही त्याचे पूर्ण कॉल रेकॉर्ड काढले तर तुम्हाला पूर्णपणे तो कराड आणि हे सगळ्या लोकांशी त्याचं कॉन्व्हर्सेशन ह्याच्याने त्याच्या मोबाईलवरून नक्की होणार आहे आणि झालेलंही असेल. मला अजूनही खात्री आहे की ह्याच्यामध्ये धनंजयचाही तेवढाच हात आहे. या खून खटल्यामध्ये कितीतरी लोक त्यांनी आजपर्यंत मारलेले आहेत परळीमध्ये, ते सगळे ह्याच्या आशीर्वादानेच गेले आहेत मला असं वाटतंय नक्की. आणि म्हणजे मला एकच त्याला म्हणायचं होतं की तुझं राजकारण तुला लखला, माझ्या जमिनीमध्ये तुझे लोक कसे हस्तक्षेप करू शकतात, तू का नाही सांगत नातेवाईक सोडून बाकीचे काय करा. पण एवढी त्याची हिंमत कशी होते तुझ्या लोकांची की माझी पण जमीन घेऊ शकतात. तो मला म्हणला होता मी कुठे घेतली तुमची जमीन, आम्ही तुमची जमीन सांभाळत होतो. ताई, तुमचं जमिनीचं प्रकरण नेमकं काय होतं हे अगदी सविस्तर सांगा. ऍक्च्युली माझी 63.5 आर जमीन होती. 26 गुंठे शासनाच्या रोडमध्ये गेली महामार्गामध्ये. या 26 गुंठ्याचा मला सरकारी मुआवजा पण मिळाला, म्हणजे अवॉर्ड मिळाला.
पण ते अवॉर्ड सुद्धा मला फार कमी मिळाले. त्याच्यात सुद्धा मला असं वाटतं कमी मिळवून देण्यामध्ये याचा हस्तक्षेप असावा. कारण सरकारच्या सगळ्या क्षेत्रामध्ये खालपासून वरपर्यंत याचेच फोन जातात. याला डीएम म्हणतात आणि मी धनंजय मुंडे बोलतोय, अशा प्रकारचा याचा ऍटिट्यूड असतो. त्याच्यामुळे सरकारच्या याच्यात सुद्धा मला कमी मुआवजा मिळालेला आहे. त्यानंतर 36 आर जमीन जी आहे ती यांनी ह्याच्या 3 कोणीतरी चमचे पोरं ह्याच्या हाताखाली माणसं कामं करणारे आहे त्यांच्या नावाने यांनी करून दिली आहे. आम्हाला धाक दाखवून गोड बोलून पहिले परळीला बोलवलं होतं आणि वनश्री हॉटेलमध्ये ठेवलं. नंतर तिथून रजिस्ट्री ऑफिसमध्ये आम्हाला गोड बोलून नेलं. मला सांगा, एका जमिनीची रजिस्ट्री लावायला कोणी 50-60 जण ऑफिसमध्ये असतात का? एवढे लोक कसे काय ऑफिसमध्ये होते? आणि जेव्हा असं म्हटलं की मला दाखवा जमीन, तर तो म्हणला आपण रजिस्ट्रीच्या आधी म्हटलं मला जमीन दाखव, तर दाखवायला तयार नव्हता. मला कोण माणसांना मी लिहून दिलं होतं रजिस्ट्रीमध्ये कोणाच्या नावावर केली आहे हे सुद्धा त्यांनी मला ओळख करून दिली नाही. आणि तुम्ही आता जास्त प्रश्न विचारले तर इथे बाहेर सगळे धनंजयचे माणसं बसलेले आहे, पंकजाचे माणसं बसलेले आहेत. तुम्हाला परळी सोडू देणार नाही आम्ही, असं त्यांनी धाक दाखवला. त्याच्यामुळे माझी मुलं घाबरली आणि त्यांनी सांगितलं जमिनीपेक्षा जीव महत्वाचा आहे, आपण सह्या करू आणि निघू, नंतर आपण कायदेशीर लढाई लढू. त्याप्रमाणे मी महिनाभरामध्ये सगळं येऊन ह्याची सगळी छाननी केली की काय झालं, जमीन कुठे होती. बीड बायपासला कॉर्नर पीसला माझी जमीन आहे आणि ती याच्या एवढ्या जमिनी असून सुद्धा 80% परळी याचं असून सुद्धा यांनी एका नातेवाईकाला सोडलं नाही. म्हणजे हा कोणासाठी कमवतोय एवढं? काय आहे? कोणासाठी तू कमवणार आहे एवढं? ना तुला पुढे सगळा तुझा कारभार पाहायला कोणी तुझ्या पुढे नाहीये, मागे नाही. तू कोणासाठी एवढं लाटून राहिलाय लोकांच्या जमिनी? आणि हे त्याचेच फळ तो भोगून राहिलाय आज. त्याचा आवाज गेलाय म्हणा किंवा ऑपरेशन झालंय म्हणा किंवा पोटाचा त्रास आहे असं म्हणू नये, पण हे सगळी देवाची करणी असते. त्याच्याच बैजनाथाने त्याला ही शिक्षा दिली आहे, कारण बैजनाथ हा गरीब जनतेकडनं आधी असतो आणि मग या लोकांकडनं असतो. त्याच्यामुळे बैजनाथाने त्याच्या कर्माची शिक्षा त्याला नक्कीच दिलेली आहे. आणि आमच्यासारख्या लोकांना आम्ही यांच्या कधीही मध्ये पडलो नाही, यांच्या कुठल्याही घरी यांच्या कामं घेऊन गेलो नाही आणि आम्ही आमचं आयुष्य जगत असताना यांनी आमची विनाकारण जमीन लाटलेली आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी आहे आणि मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की त्यांनी लवकरात लवकर सेटलमेंटला यावं. ज्या दिवशी तो मला न्याय देईल ना त्या दिवशी त्याचं सगळं व्यवस्थित होईल, मला पूर्ण खात्री आहे. ज्या दिवशी तो मला आणि मस्साजोग मधल्या लोकांना न्याय देईल त्या दिवशीच तो सरळ होईल. नाही तर याला राजकारणात ठेवण्याची सुद्धा ह्याची लायकी नाहीये धनंजयची. हा फक्त गुंडागर्दी करणे, कोणी आता पूर्वी कसे गुंड लोक पोसायचे ना, तशासारखं याला पोसायचं असं आता झालेलं आहे. कारण हा राजकारण नाही करू शकत, हा फक्त गुंडागर्दी करू शकतो, दमदाट्या करून करोडोची संपत्ती लाटू शकतो, एवढंच याचं काम आहे. ते मी तोंडावर म्हणते, मला कोणाची भीती नाहीये. जे सत्य आहे ते सत्य आहे. बाकीच्या लोकांना पॉलिटिकल सगळं सांभाळून बोलायचं असतात म्हणून ते शब्द सांभाळून बोलतात, मला शब्द सांभाळायची गरज नाही. आणि ह्याच्यात आमचे जेवढे मुंडे परिवारातले आमचे नातेवाईक आहेत त्यांचं पण ह्याच्यामध्ये नक्कीच हात आहे. आणि मला जोपर्यंत ह्याला अजूनही वेळ गेलेली नाहीये, यांनी मला सेटलमेंट करून द्यावं. मला जे 21 लाखामध्ये यांनी रजिस्ट्री लावली होती ती रजिस्ट्रीचे पैसे मी तसेच ठेवलेले आहे, मी त्या पैशाला हात पण नाही लावलाय. त्याच्यामुळे त्यांनी पैसे घेऊन टाकावे. मला रजिस्ट्री कॅन्सलसाठी कोर्टामध्ये त्याच्या माणसांच्या थ्रू एनओसी पोहोचवावी आणि कोर्ट केस बंद करून मला माझी जमीन ताब्यात द्यावी, माझी एवढीच इच्छा आहे. आणि त्याला जर जमीन हवी असेल तर त्यांनी हा व्यवहार केला पाहिजे. माझे पैसे मला जमिनीचे जेवढे आहेत तेवढे दिले पाहिजे. त्यासाठी त्यांनी पुढे यावं. आणि जर त्याला पैसे द्यायचे नसतील तर माझी कॅन्सल ऑफ रजिस्ट्री करून मला माझी जमीन ताब्यात द्यावी. आणि एवढी लाच बरोबर नाहीये त्याला मागणं. सगळ्यांचे शिळाशाप त्याला आज लागलेले आहेत. बोला तर बोला. ज्यावेळी आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला त्यावेळी पंकजा मुंडेंनी सुद्धा एक अशी भूमिका मांडली की खर तर त्यांनी मंत्रीपद स्वीकारायलाच नको होतं, किंवा आता ठीक आहे राजीनामा दिला तर देर आहे दुरुस्त आहे, अशी एक प्रतिक्रिया आज पंकजा मुंडेने देखील दिली. या प्रतिक्रियेकडे कसं पाहताय तुम्ही? बरोबर आहे ना, तिचं म्हणणं अगदी चुकीचं नाहीये. कारण 5 वर्ष त्यांनी पण तिला बसवलेलंच होतं. त्यांनीच हे बजरंग सोनवणेंना हे सगळं म्हणजे जे त्यांच्या विरोधात जी उभी होती ते हरवलं होतं, तिला खासदार केला ते त्यांनीच हरवलेलं होतं. ते सगळ्या सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळे ती येऊ शकली असती. तसं तिचं थोडंसं का होईना वडिलांची तिच्याकडे आहे, म्हणजे वारसा थोडासा का होईना ती बोलते. ते तिचं बोलणं म्हणजे कसं आहे माहितीये का,
आपल्या वडिलांच्या सगळ्या सहानुभूतीवर तिचं ती जग जिंकते. म्हणजे लोकांचं मन ती वडिलांमुळे जिंकते. तिचं स्वतःचं असं अस्तित्व नाहीये. त्यामुळे ती त्या वडिलांच्या सहानुभूतीवर ती जिंकू शकली असते. आणि 5 वर्ष हिने त्याला बसवलं आणि तिला जो न्याय मिळालाय तो आता मिळाला, की लोकांनी धनंजयला बसवल्यामुळे तिला आज तो इनडायरेक्टली न्याय मिळालेला आहे. म्हणजे गिव्ह अँड ताई टेक रिलेशनशिप जी म्हणतात ना, ती तशी झालेली आहे. ताई ते म्हटल्यात की देर आहे दुरुस्त आहे असं त्या म्हणाल्यात आणि त्याबरोबर त्यांनी एक विधान केलं आहे की धनंजय माझा भाऊच आहे. त्याच्या बाबतीत त्याचा वाईट काळ सुरू आहे, त्याचं वाईटही वाटतं असंही ते म्हणाल्यात. वाईट काळ सुरू आहे म्हणजे वाईट काळ त्यांनी त्याचा आणलेला आहे. वाईट काळ म्हणजे त्यांनी तो स्वतः ना जागेवर नाहीये. मी तुम्हाला सांगते, तो इतका हवेत आहे ना, इतका अहंकार त्याच्या मनामध्ये बसलेला आहे. मी म्हणजे सगळं. परळी म्हणजे जसं काही याच्या बापाची असल्यासारखा हा वागतो. परळीमध्ये हा फक्त एक अंश आहे. आज मस्साजोगच्या सगळ्या लोकांनी याला धरून मारायचं ठरवलं ना, तर धनंजय देशमुख सारखी वाईट परिस्थिती होईल याची. संतोष देशमुख, सॉरी, संतोष देशमुख सारखी. तर ह्याच्यामध्ये याला ते लोक शांत का आहे? कुठेतरी न्यायाची वाट बघतात आहे. कायदा हातात घेत नाहीत मस्साजोगवाले. नाही तर याला तर धरून मारल्याशिवाय त्यांनी राहिलं नसतं. इतकं ह्यांनी गढूळ करून ठेवलंय. सगळा बीड जिल्हा ह्याच्यामुळे बदनाम झालाय, धनंजयमुळे बदनाम झालेला आहे. हे खालचे तर प्यादे आहेत, एक वाल्मिक कराड आणि हे खालचे सगळे त्याचे प्यादे आहेत. तुझा बर्दाहस्त असल्याशिवाय, तू एवढं जमा केल्याशिवाय. मला तर एका ठिकाणाहून असं कळलं की कुठलाही मिळवलं, आता समजा यांनी आवाजाचे 2 कोटी मिळवले असते, त्याच्यातले 60% धनंजयचे राहिले असते, 40% वाल्मिकचे राहिले असते. असा यांचा व्यवहार असायचा. हे खूप जणांनी मला सांगितलं, गावामधल्या लोकांनी पण सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या अशा पद्धतीने हे पैसे कमवतात, जमिनी लाटतात. त्याला असं वाटलं आज माझे यजमान प्रवीण महाजन नाहीये तर मामीला आपण कसंही करू. पण मी इतक्या लवकर हार खाणारी महिला नाहीये. मी माझ्या महाजन परिवारासोबत उस्मानाबादमध्ये 11 वर्ष लढू शकते, तर हा धनंजय माझ्यासाठी किच्झाडकी पत्ती आहे. त्याच्यामुळे मी याला इतकं सरळ सोडणार नाही. याने सरळ समोरून नमतं घ्यावं आणि माझी जमीन मला वापस करून द्यावी. अदरवाईज मला माझ्या जमिनीचा मुआवजा देऊन तू घे, तुझी जमीन तुला लाभ मी सांगेन. तू सांभाळत होता ना, तुला माहिती होतं, मग तू कसं काय तुझ्या लोकांना घेऊ दिली माझी जमीन? हा माझा पहिला प्रश्न आहे. तू आमच्यापासून लपवलं का? कारण ह्यांच्याकडे आमचे सगळे जमिनीचे कागदपत्र होते. त्याच्यामुळे आणि ताई सरकारी ताई जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे ज्यावेळेस व्हिडिओज आणि फोटो समाज माध्यमांवरती व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर अगदी उद्याच्या दिवशी धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अर्थात हे जे ज्यावेळेस आरोपपत्र दाखल झालं त्या आधीचे सगळे पुरावे वगैरे सगळं हे गृह खात्याला माहिती होतं, मुख्यमंत्र्यांना माहिती होतं. कुठेतरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी उशीर झाला असं वाटतंय का? उशीर झालेला आहे, पण सरकार शेवटी पुरावे अभावी काही करू शकत नाही. 30 दिवसाची जेव्हा चार्जशीट तयार झाली आहे त्यांची, 30-90 दिवस काय असतात ते, तर ती चार्जशीट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा सबळ पुरावे सापडले त्याच वेळेला हा निर्णय झालेला आहे. आणि योग्य निर्णय, सरकारने योग्य पाऊल उचललेलं आहे. उशिरा का होईना योग्य पाऊल उचललेलं आहे. सरकारने ह्याला सुद्धा प्रायव्हेटली कुठेतरी शिक्षा द्यावी, कारण ह्याचा पण सहभाग तेवढाच आहे संतोष देशमुखच्या ह्याच्यात. माझं अगदी ठाम मत आहे, याचाही ताई तेवढाच सहभाग आहे. बोला. ताई, मध्यंतरी तुमच्या जमिनीच्या प्रकरणाच्या या सगळ्या अनुषंगाने तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आता जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या अजित हं? पवारांची सुद्धा भेट घेतली होती. तर दादांनी काही तुम्हाला या संदर्भातलं आश्वासन दिलंय? मी भेट घेतलेली. त्यांचे जे सकाळी 7 ते 10 दरबार असतो ना, त्या दरबारमध्ये मी गेले होते. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही महाजन परिवार आहे म्हणून हे राजकीय लोक आम्हाला फार VIP वगैरे भेट देतील, तसं काही नसतं. मी सामान्य जनतेतून जाते, कायद्यातून माझी मी भेट घेतली. त्यांनी पहिलं पान वाचल्यावर त्यांच्या लक्षात आलं, मी जो निवेदन दिलं होतं त्याच्यात. आणि मग त्यांनी सांगितलं की धनंजय आता उठला नसेल, मी त्याला उठल्यावर फोन करतो आणि उद्या मी दिल्लीला जाणार आहे. 15 तारखेला आपण ह्याच्यावर कॉन्फरन्स कॉलवर दोघांना घेऊन मी बोलतो आणि तुम्हाला मी न्याय मिळवून देतो, एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. पण 15 तारखेनंतर मी त्यांची वाट पाहते. त्यांचा एकदाही कॉल आला नाहीये आणि काहीही झालं नाहीये. तर एखाद वेळेस ते बिझी पण असू शकतात, कारण आता तर आजपासून काहीतरी उद्यापासून आर्थिक अधिवेशन चालू होतंय, अर्थसंकल्पीय.
त्याच्यातही ते बिझी आहेत. आणि ह्या धनंजयच्या प्रकरणामध्ये बरेचसे असे लोकांचे इंटरव्ह्यू आणि काय काय पुरावे वगैरे हे सगळ्या ह्याच्यात सुद्धा ते बिझी असणार. त्याच्यामुळे मी पण शांततेत घेते. मला पूर्ण माहिती आहे, मला दादा न्याय मिळवून देणार आहेत आणि मी त्यांच्याकडे जाणार आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे एक तर सॅटर्डे संडे मध्ये ते भेटतील तर मी जाईन, नाही तर अधिवेशन संपल्यावर मी पहिले त्यांची भेट घेणार. आणि त्यांनी मला जर म्हटलं की धनंजयला समोर भेटून आपण बोलू, तर मला आता त्याला भेटायची पण इच्छा नाहीये, बघायची पण इच्छा नाहीये. कारण ज्या पद्धतीने त्यांनी संतोष देशमुख आणि त्रास दिला आहे आणि मारले, आणि ज्या पद्धतीने त्याच्यात तो इनडायरेक्टली का होईना इन्व्हॉल्व आहे, त्या ह्याच्यावरून मला त्याला बिलकुल भेटायची इच्छा नाहीये. मी दादांना एवढंच निवेदन करणार आहे की मला तुम्ही त्याच्याकडनं न्याय मिळवून द्या. मला पूर्णपणे न्याय मिळवून पाहिजे आहे आणि ते तुम्हीच मिळवून देऊ शकता आणि मला पूर्ण खात्री आहे ते देतील आहे. उशीर झाला तरी देतील आहे. मी याचा फॉलोअप करीन आणि जाईन त्यांच्याकडे. ताई, कुठेतरी आता धनंजय मुंडेंची तर मंत्रिपत्र गेलेलेच आहे. आता आमदारकी सुद्धा रद्द व्हावी अशी मागणी होत आहे. हो, मीच केली होती पहिली मागणी, तुम्हाला आठवत असेल तर, किंवा मग तुम्ही इतर चॅनलचे सगळे व्हिडिओ बघितले तर लक्षात येईल की मी पहिल्यांदा म्हटलं होतं की याच्या पहिले आमदारकी घ्या, कारण एवढ्या छोट्या मतदारसंघामध्ये हा 95,000च्या लीडनी कसं काय निवडून येऊ शकतो ते लोकांना कोडं होतं. पण ज्या पद्धतीने हा निवडून आलाय, ज्या पद्धतीने यांनी याच्या लोकांनी जाऊन मतं टाकली आणि बाकीच्या लोकांना, गरीब जनतेवर फक्त शाई लावलेली आहे बोटावर, अशा पद्धतीने यांनी जे मतदान करून निवडणूक लढवून जिंकली आहे ती साफ चुकीची आहे. परमेश्वर इथेच असतो, न्याय इथेच मिळतो, त्याच्यामुळे त्याला त्याची शिक्षा मिळणारच आहे. आणि ही रद्द व्हावी ह्यासाठी माझा पण तेवढाच मोठा लढा आहे की ह्याला आता कुठल्याच पदावर नाही ठेवायचं. ह्याला परळीच्या घराघरात जनतेमध्ये जाऊन यांनी काम केलं पाहिजे 5 वर्ष, तेव्हाच तू सिद्ध होशील, नाहीतर तू गुंड म्हणूनच ओळखला जाशील. हेच माझं मत आहे. ताई, राजीनाम्याच्या मागणीच्या नंतर अजित पवार, ज्यावेळेस अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेस ते म्हणालेत की धनंजय मुंडेंचा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा गेला धनंजय मुंडेंनी. तर दुसऱ्या बाजूला मग धनंजय तेव्हा मुंडे ज्यावेळेस त्यांनी धनंजय मुंडेंनी ज्यावेळी ट्विट केलं तेव्हा ते म्हणतात की वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिला. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो म्हणजे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामधून हक्कालपट्टी झाली म्हणायचं का त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला म्हणायचं, काय म्हणायचं? नाही, स्वतःहून दिला असता ना तर त्यांनी सुरुवातीलाच दिला असता. जसं आपल्या इथे बड्या बड्या नेत्यांनी सुरुवातीला दिलेला होता राजीनामा, मग ते काँग्रेस पक्षाचे असो, राष्ट्रवादीचे कुठलेही, सगळ्यांनी वेळेवर लगेच आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. ह्यांनी दिला नाहीये आणि ह्याला तो द्यायला लावलेला आहे, भाग पाडलेला आहे. कुठेतरी अजितदादांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं प्रेशर आलेलं असल्यामुळं त्यांनी तो दिलेला आहे. कारण पुरावे तसे सबळ पुरावे जमा झालेले आहेत आणि ह्याच्या उपरही जरी ह्या लोकांनी त्याला ठेवलं तर पुढे राजकारण करणं फार अवघड जाणार आहे त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी तो राजीनामा मागितला आहे आणि दिला आहे. हा असता तर हा दिला नसता. आणि राहिला प्रश्न त्याला बोलता येत नाही, हे ते त्रास आहे, हे त्याचे तो कर्माचे फळ भोगणार आहे आणि याच्यापेक्षाही जास्त भोगणार आहे. मी तुम्हाला सांगते, याच्यापेक्षा जास्त हे काहीच नाही. त्याच्या तब्येतीला त्याला जर चांगलं ठेवायचं असेल ना, त्यांनी आधी सगळे आपल्या घरचे, माझं, सगळ्या लोकांचे, सगळ्यांचा न्यायनिवाडा व्यवस्थित केला ना तर तो नीट राहू शकेल, नाही तर तो नीट नाही राहू शकत. तब्येतीने वरच्यावर तो डाऊन होणारच. माझी इच्छा नाही असं व्हावं, पण तरी मी तुम्हाला सांगते, कारण तो ज्या पद्धतीने, हे बघा, देव इथेच असतो, कर्म हे इथेच भोगावे लागतात. त्याच्यामुळे कुठे ना कुठे याचा पापाचा गडा भरलेला आहे. त्याच्यामुळे हे याच्या मागे शुक्ल कष्ट लागलेले हे लागणारच आहे. याच्यासाठी यांनी चांगले कर्म केले ना तर ह्या कुठून तरी वाचून निघेल. तुम्ही नुसतं वैजनाथाच्या चरणी नुसतं भस्मन कुंकू लावून तिथे नुसतं अभिषेक केला म्हणून तुम्हाला पुण्य मिळणार आहे असं काही नाहीये. हे सगळं देखलेपण आहे. देव असा प्रसन्न होत नसतो. देव त्याच्या गरीब लोकांना, गरीब जनतेला जर तुम्ही न्याय दिला तर प्रसन्न होतो. तुम्ही घरच्यांना फसवलंय, बाहेरच्यांना फसवलंय, मुलींच्या अंगावर हात टाकलेले ह्याच्या लोकांनी, रस्त्यावर आणून ह्याचे प्यादे जे लोक आहेत, सगळे नोकर लोक, हे मारतात मुलींना. हे अशा पद्धतीने परळीचं राजकारण. एक मुतारी नाही बांधली आज, एवढं ज्योतिर्लिंग आहे, पण ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी एक साधी मुतारी पण नाही बांधली आहे तिथे. आज पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही जाऊन बघा परळीच्या, तिथलं टॉयलेट बघा तुम्ही, फाटलेलं आहे, तुटलेलं आहे. इतकं घाणेरडं टॉयलेट आहे. बाथरूमला उद्या जायचं असलं एखाद्या महिलेला तर अख्ख्या परळीमध्ये जनरल मुतारी नाही. 5 वर्ष पंकजा होती, त्याच्यानंतर हा होता, काही केलं नाही यांनी कामं. त्यांनी फक्त मुंडे ह्या नावावर पैसा कमवला, दादागिरी केली, दड्डेशाही केली, लोकांना मारलं, त्यांच्या जमिनी लुटल्या, मुलींच्या इज्जती लुटल्या आणि परेशान केलं.
त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही नाही केलंय. आणि ह्याची शिक्षा हा वैजनाथच देईल यांना. यांनाही देईल, हिलाही देईल, पंकजालाही दिली. ही सुधारली नाही तर हिला पण मिळणार आहे. माझा पूर्ण परमेश्वरावर विश्वास आहे. न्याय हा इथेच होत असतो. आणि माझा फार मोठा प्रचंड रोष आहे त्याच्यावर. आणि मी फार बिनधास्त बोलते, त्याला काय करायचंय कर म्हणा, आमचं याच्यापेक्षा काही वाईट झालेलं नाहीये. एवढी मोठे 16 वर्ष आम्ही एवढं भोगलंय ना, याच्यापेक्षा वाईट अजून आम्ही काही भोगू शकत नाही आणि काही करू शकत नाही. जास्तीत जास्त जीवालाच येईल तो. आता त्यांनी मला मारला, उद्या प्रयत्न केला तरी ह्याच्यावरच येणार सगळं. मी तर तुम्हाला सांगते की मी, माझे 2 मुलं, आम्ही सगळे पुणे, मुंबई, ठाण्यामध्ये राहतो. उद्या माझ्या परिवाराच्या एका व्यक्तीला जरी धक्का लागला ना, तर हे महाजन मुंडे जबाबदार राहतील. मी सगळ्यांना ताई सांगते. ताई, तुम्ही बीडमध्ये येत जात असता. जर आपण पाहिलं तर बीडमधले जे आता पोलीस अधिकारी आहेत, म्हणजे मसाजोग प्रकरणाच्या नंतर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमची बीडच्या बाहेर बदली करावी यासाठी अर्ज केलेले आहेत. त्यामुळे बीडमधली खरंच गुन्हेगारी एवढी वाढली असं वाटतं का? एवढी दहशत बीडमध्ये आहे? हो, वाल्मिकरांनी जेवढी दहशत 14-15 वर्षात तयार केली ना, वाढली आहे गुन्हेगारी. माझा आता प्रश्न असा आहे माननीय मुख्यमंत्री यांना, की त्यांच्याकडे गृह खातं आहे, तर त्यांनी इथल्या स्टेटचे, महाराष्ट्र स्टेटचे पोलीस बीड जिल्ह्यात देऊच नाही, बाहेरचे पोलीस द्यावे. पोलीस यंत्रणाच ही पूर्ण बाहेरच्या स्टेटची द्यावी. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे आपला आता हा मराठवाडा जिल्हा आहे, या मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले किंवा विदर्भातले पोलीस इकडे द्यावे, असं माझं म्हणायचं मत आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या प्रांतातले पोलीस इकडे द्यायला पाहिजे. कारण ना, इथलेच यांचे दिले, यांच्या जातीतले दिले ना, तर हे सोकॉल्ड सोकल्यासारखे करतात, कोणाचंच ऐकत नाही. माझं सुद्धा नव्हतं ऐकलं हो. 18 ऑक्टोबरला मी जशी कोर्टात केस टाकली, 61/2024 माझा दावा क्रमांक आहे, स्पेशल कोर्ट केस आहे. तर त्या कोर्ट मधून मी डायरेक्ट कोर्ट केस फाईल केली आणि मी इमिजिएट पोलीस स्टेशनला गेली आणि मी अर्ज सादर केला. आणि ह्याची दखल घेण्यात यावी, ही अशी फ्रॉड रजिस्ट्री लागली त्या संदर्भामध्ये. तर त्याच्यावर काहीच केलं नव्हतं त्यांनी. 18 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर गेलं, 18 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर गेलं. पण 9 डिसेंबरला जेव्हा संतोष देशमुख यांचा जेव्हा हत्या झाली, त्यानंतर जेव्हा पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथे सगळ्या बदल्या केल्या, त्याच्यानंतर तिथले पावलं सगळे हल्ले, सूत्र हल्ले. आणि मला ईमेल आला साधारण 20 ते 25 डिसेंबरकडे, की तुम्ही सगळे कागदपत्र पुरावे सादर करा. ईमेलद्वारे पाठवले तरी चालतील. ईमेल आला होता, त्यावर मी त्यांना ईमेलवरूनही सगळे पुरावे पाठवले. आणि मी स्वतः जेव्हा दुसरी माझी तारीख होती डिसेंबरमध्ये, त्यावेळेला मी तारखेला जाऊन सुद्धा त्यांना पुरावे दिलेले आहेत. म्हणजे पोलीस दखल घेत नाही. पहिले ह्याच्या घरी येऊन जातो पोलिसांनी, ह्याच्या घरात कलेक्टर येतो, SP येतो, पोलीस अधीक्षक येतो, तहसीलदार येतो, तलाठी येतो. इतकंच काय, तर रजिस्ट्री लावायला तो मशीन घेऊन पूर्ण तो माणूस पण येतो. कोण? रजिस्ट्री लावणारा, रजिस्ट्रार. सगळे ह्याच्या घरात येतात. मी त्याला गमतीत म्हटलं पण होतं, अरे तू एवढं घरात तुझ्या येतात तर तू माझी रजिस्ट्री कॅन्सल करून दे ना, तुझ्यासाठी तर हात सांभाळ आहे, पैसे तर मी द्यायला तयार आहे. तर तो म्हणला मी असे कामं करत नाही. अरे म्हटलं, तुझेच लोक सांगतात आम्हाला तू असे कामं करतो, आम्हाला थोडी माहितीये. म्हटलं तुझे लोक सांगतात, कोण सांगतात, काय सांगतात, सगळे पुरावानिशी आणते ना म्हटलं मी, सगळे समोर रेकॉर्डिंग केलेलं आहे म्हटलं मी. तेव्हा त्यांनी नुसतं असं संभ्रमात असल्यासारखं आणि असं निर्विकार चेहरा करून असं माझ्याकडे बघितलं आणि म्हणला, बघू मामी तुला काय हवंय, रजिस्ट्री कॅन्सल करून हवी आहे की पैसे हवे? म्हटलं मला रजिस्ट्री कॅन्सल करून हवी आहे. त्याच्यावर तो काहीच बोलला नाही आणि आतमध्ये निघून गेला. ही परळीच्या त्याच्या घरातली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्या मागे मागे धावायचं. मला म्हणतो तू फॉलोअप नाही केलं मामी, मला ह्याचं वय काय, माझं वय काय, त्रास कोणी दिला, तू नेता आहे ना, जनतेचे प्रकरण निपटवायला तू आलेला आहे ना, मी एक जनता म्हणून तुझ्या घरात आली, तर तू मलाच सांगतो फॉलोअप नाही केला म्हणून. इतका लोकांना त्रास देतो तू, माझ्यासारख्या व्यक्तीला त्रास देतो, तर हा सामान्य जनतेला वाल्मिक कराड काय त्रास देत असेल हे तर तुम्ही संतोष देशमुखच्या माध्यमातून पाहिलं असं. प्रचंड दहशत आहे. मी तुम्हाला सांगते, मी बसनी प्रवास करते, लातूर एक्सप्रेसनी उतरते, बसनी जाते अंबाजोगाईला कोर्टात, कधी परळीवरून जाते तर कधी लातूरहून जाते. तर बसमध्ये लोकांना बोलते, कारण मी आज 11 वर्ष झाले माझ्या संस्थेचं काम करते, त्याच्यामुळे माझा स्वभाव प्रत्येकाशी बोलण्याचा झालेला असल्यामुळे मी बसमधल्या लोकांना विचारलं, म्हटलं
कसं काय म्हटलं तुम्ही धनंजयला निवडून दिलं, पंकजाताईला का नाही निवडून दिलं तुम्ही? तर म्हणते तिने मला उसाला भाव नाही दिला ताई आम्हाला, म्हणून आम्ही तिला पाडलं या टायमाला, हम्म. असं सांगितलं. आणि धनंजयला निवडूनच द्यावंच लागतंय म्हणे, नाही दिलं तर आमच्या जमिनी आम्ही आम्ही थोडी शिकलेलो आहे म्हणे, आमच्या अंगठे घेतात आमच्याकडनं जबरदस्ती, आणि आमची जमीन आम्हाला कसायला देतात, आणि त्याच्यावर आम्हाला तुकडा भाकर खायला मिळेल एवढे पैसे देतात. आणि आमचं हे सगळं जर ऐकलं नाही तर मग आम्हाला आमच्या मुलींवर अंगावर हात टाकतात म्हणे याची माणसं, आणि रस्त्यावर येऊन मारतात म्हणे, आम्ही निषेध केला तर आम्हालाही मारतात म्हणे, आणि आम्ही कुठं जाणार म्हणे, आम्हाला परळी सोडून जायला जागा नाही, आम्ही इथेच राहतो. ही जनता सांगते परळीतली, आज गरीब जनता किती दहशतीखाली राहते हे बघा तुम्ही. प्रत्येक महिनाभर मी परळीत राहिली ना तर मी याचे सगळे अंडे पिल्ले बाहेर काढू शकते. याला कोण घाबरणार आहे? तुमच्यासारखे लोक आणि बाकीचे सगळे राजकीय लोक याला मानसन्मान देऊन धनंजयजी धनंजयजी करतात. ह्या धनंजय म्हणण्याच लायकीचा नाहीये, हा अभिमन्यू आहे. हा कधीच आयुष्यात बाहेर पडणार नाही, असंच पैसे खात राहील. पहिलेही अभिमन्यूच होता आणि आताही अभिमन्यूच आहे. करुणा मुंडेला त्रास दिला एवढा, तुला लाज वाटायला पाहिजे. तिच्यासोबत तू 8-9 वर्ष राहिले, लग्न केले, 2 मुलं जन्माला घातले. आज तुझ्या बायकोला, म्हणजे सॉरी धनंजयच्या बायकोला कोणी मारतंय तर तू मग बघत बसणार हा मर्द आहे का कोण आहे? असं बघत बसतात का कोणी? एखाद्या महिलेला, अरे तिसरी कुठली जरी महिला असते तिला जरी कोणी रस्त्यावर मारलं तर आपण धावायला पाहिजे. तू कसलं राजकारण करतोस? तू स्वतःच्या बायकोला नाही वाचवू शकत. ह्या माझा आणि करुणाचा तळतळाट लागलाय, एक शब्द नाही निघणार तोंडातून त्याच्या, इतका तळतळाट लागलाय त्याला. तोंडावर सांगेन मी, कोण येतं बघू. ताई, बोला. करुणा मुंडेंना जो वांद्रेच्या न्यायालयाने म्हणजे फॅमिली कोर्ट आहे त्यांनी जो 2 लाखांची पोटगी देण्याचा निर्णय जो दिलाय त्या विरोधात धनंजय मुंडेंनी आता सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. म्हणजे ती माझी 2 लाख पहिली त्याच्या पत्नीच नाही असं किती सांगितलं. मग मुलं कुठून आले म्हणा तुझे? तू एकटा जन्माला घातलेस की काय यांनी मुलं? पहिली पत्नीने असं सांगतो, पहिली पत्नी तीच आहे. लाज नाही वाटली त्याला? असं तुम्ही मुलींचे खेळ, स्वतःच्याच घरात उदाहरण आहे तर बघा ना दुसऱ्याच्या मुलींचे काय हाल करत असतील हे लोक. यांच्या घरामध्ये प्रथा आहे, दुसऱ्या कास्टची मुलगी आली की तिला रखेल म्हणून ठेवायची, आणि आपल्या कास्टची मुलगी कशी असली ओबडधोबड तरी तिला करून घ्यायचं आणि तिला दर्जा बायकोचा द्यायचा. ही यांच्या घरात प्रथा आहे, ही मागच्या पिढीपासून चालत आलेली आहे. त्याच्यामुळे हे आम्हाला माहिती आहे सगळ्यांना हे काय प्रथा आहे यांची. पण ह्याचा कधीही कोणी विचार केला नाही की एका महिलेला तुम्ही घेऊन येता, दुसऱ्याच्या घरी घेऊन येता, तुम्हाला ती वारस देते आणि आज तुम्हाला फक्त तिचा मुलगा हवा, ती नको, तिला मुलांपासून तुम्ही लांब ठेवता. हे कुठून चाललंय? आणि 2 लाख ह्या तर काय म्हणतात, महिन्याला 1 कोटी खर्च करणारा माणूस, 2 कोटी खर्च करणारा माणूस 2 लाख द्यायला जड जातात. याला 2 लाख द्यायला जड जातात. इतका त्रास द्यायचा? हे कुठेतरी भोगणार आहे, त्याला सगळे आजार होणार आहे. मी सांगते, हा नाही बिछाण्याला चिडला ना, चिडून बसणार हा, त्याला सगळे आजार होणार आहे. ह्यानी एक स्त्रीत्वाचा अपमान केलेला आहे, एका महिलेचा अपमान केलेला आहे, तिच्या बायकोचा अपमान केलाय, माझा अपमान केलेला आहे. हे कुठेतरी हे लागतात. आज स्त्री शक्ती म्हणून जी आहे, आपण जे म्हणतो की पॉवरफुल आहे, ह्याला जगू नाही देणार. तुळजाभवानी सुद्धा याच्याच मराठवाड्या जिल्ह्यातली आहे. कुठेतरी याला न्याय मिळवून देणार नाही. करुणाच्या बाजूने राहील, माझ्या बाजूने राहील. त्याच्यामुळे ह्याला 2 लाख द्यायला हरकत नाहीये. 2 लाखासाठी हा वरती जातो म्हणजे ह्याची लायकी काय तुम्ही बघा ना. राजकारणी नेता आहे ना, एखाद्याने विषय संपला असता, चल बायकोला 2 लाख रुपये देतो मोकळ होतो. 2-2 लाखासाठी हा असा भांडतो. त्याचं माइंडसेट बघा. शिक्षण नाही ना, शिक्षणाचा हा अभाव आहे. मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगते की मी आता नरेंद्र मोदी साहेबांना म्हणणार आहे की तुम्ही त्यांचा ईमेल आहे माझ्याकडे, कारण मागेही मी केला होता त्यांना मी एकच निवेदन करणार आहे की आता राजकारणामध्ये एक डिग्री महत्वाची ठेवा. बेसिक डिग्री असल्याशिवाय बेसिक इंटरव्ह्यू, जसे IAS ऑफिसरचे इंटरव्ह्यू होतात ना, तसे राजकीय लोकांचे इंटरव्ह्यू करा आणि मगच त्यांना राजकारणात घ्या. हे असे अशिक्षित माणसं येऊन लोकांवर दमदाट्या करून, गुंडागर्दी करून मारणारे लोकांना राजकारणामध्ये ठेवू नका. शिक्षण असलेले लोक ठेवा.
काहीतरी डिग्री पाहिजे. सगळ्या याला डिग्री आहे आणि फक्त राजकीय लोकांना कसे कोणी कधी यायचं इन्स्टंट मनी कमवण्यासाठी बसायचं, हे असं आहे. मी धनंजयला बिलकुल माफ करणार नाही. त्यांनी माझी जागा सरळ सरळ द्यावी आणि माझा विषय सोडावा. नाही तर ह्याला भरपूर काही ना काही प्रकरणातून जावं लागणार आहे आणि हा कधीच सुटणार नाही आयुष्यातून. ताई, तुम्ही संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली होती ज्यावेळी हे प्रकरण घडलं, त्यावेळेस त्या भेटीमध्ये काय चर्चा झालेली होती? आणि आता जर पाहिलं तर संतोष देशमुखांना मारतानाचे फोटो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. ते कुटुंब अत्यंत व्यथित आहे. अशा वेळी तुम्ही त्यांची भेट घेणार आहात का? आणि सरकारकडे या संदर्भामध्ये आता पुढे काय मागणी करणार आहात? संतोष देशमुखांच्या कुटुंबाशी आणि धनंजय देशमुख यांच्याशी माझी मस्साजोगमध्ये मी भेट घेतली होती. मी अंबेजोगाई कोर्टात गेले होते, त्यावेळेलाच त्यांना भेटले होते आणि त्यांच्या आईचं ते अश्रू थांबतच नाहीये, बायकोचं पण थांबत नाहीये. मुलगी थोडीशी हिंमत दाखवते पण ती पण खचून जाते. 4 वर्षाचा मुलगा बाबा कधी येतील म्हणून दाराकडे वाट बघत असतो. ते बघून मला रडायला आलं. इतकं भयान परिस्थिती त्यांच्या घरामध्ये आहे. यांनी जावं, कधी बघावं. आणि हा वरतून काय सांगतो, माझ्या मुलीला शाळेमध्ये चिडवतात आणि बोलतात. अरे मी तर म्हणेन ना, ज्या पद्धतीने संतोष देशमुखच्या घरात परिस्थिती आहे ना, तसं याच्याही घरच्या एखाद्या व्यक्तीला संतोष देशमुख सारखं हाल झाले पाहिजे. म्हणजे याला कळेल काय असतं, दुःख काय असतं ना, हे कळलं पाहिजे ह्यांना सुद्धा. हे फक्त 5 स्टार 7 स्टार लाईफस्टाईल मध्ये जगणारे लोक आहेत ना, यांना सामान्य माणसाचं दुःख कळणार नाही. त्यांच्यासाठी किडे मुंगी आहे सामान्य माणसं. त्यामुळे त्या लोकांना मी बघितलंय, त्यांचं दुःख हे केलंय. मी त्यांना आश्वासन नाही, मी त्यांना गॅरंटी दिलेली आहे की माझी जमीन सुटली, मला धनंजयनी पैसे दिले तर त्याच्यातले मी 3ही मुलांना शिक्षणासाठी पैसे नक्की देईन आणि माझ्याकडनं जो काही हातभार लागेल, शेवटी आपण काहीही नेत नाही, सगळं इथे सोडून जायचं असतं. फक्त माणुसकी आणि समोरच्याचा आशीर्वाद एवढंच आपल्यासोबत जात असतं. हे त्याला समजायला ज्या दिवशी धनंजय हे समजेल ना, त्या दिवशी ती वेळ निघून गेलेली असेल. कारण तो फक्त पैसे त्याला दिसतात, दुसरं काही दिसत नाही. आणि मसाजोगच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी कायम मी आहे. आणि मला सुद्धा त्यांनी असं सांगितलं की ताई, तुमच्या सोबत आम्ही नेहमी राहणार. तुम्ही आम्हाला बहिणीसारख्या आहात, तर तुम्ही आमच्यासाठी लढा द्या आणि आम्ही तुम्हाला इथे सपोर्ट करू. ह्या पद्धतीने सगळ्या गावकरींनी मला सांगितलं आणि धनंजय पण बोलला, धनंजय देशमुख. त्यामुळे मस्साजोगला मी गेलेली आहे आणि पुन्हा एकदा जाणार आहे मस्साजोगला. आणि धनंजयला मी आवर्जून सांगणार आहे, धनंजय देशमुखला, की ज्या वेळेला शासन फाशीची सजा सुनवेल त्यावेळेला मात्र तुम्ही स्वतः आवर्जून सांगा की 1 महिन्यात फाशी दिली पाहिजे. यांना वर्षानुवर्ष सडवायचं नाही. 1 महिन्यात या सगळ्यांना फाशी दिली पाहिजे. त्यांच्या डोळ्यासमोर फाशी दिली तर तेव्हा तो खरा न्याय दिला जाईल. नसतं नुसतं फाशी दिली म्हणायची आणि त्यांना तिथं मस्त 5 स्टार जेवण द्यायचं, आतमध्ये डबे पाठवायचे, ते सगळं त्यांनी करायचं, हे चालणार नाही. त्यांना असं वाटेल की आता यांना न्याय मिळवून दिला, यांना फाशीची सजा सुनावली, आता हे झाले थंड. पण मी धनंजयला सांगणार आहे, थंड बसायचं नाही. यांना फासावर लटकवल्यावरच मोकळा श्वास सोडायचा, त्याशिवाय नाही. ज्या पद्धती, मला तर त्यांचे तोंड बघवत नव्हते. विचित्र लोक आहेत ते. या सगळ्या प्रकरणामध्ये आता संतोष देशमुखांच्या अनुषंगाने धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी एक मागणी समोर येताना पाहायला मिळते. हो हो, बरोबर आहे. सह आरोपी काय, प्रमुख आरोपी करा त्यांना. मेन सहभागी नाहीच आहे ते, मेन तेच आहे. त्याच्यानंतर आकानंतर हे खालचे चमचे. यांना 4 पैसे मिळतात म्हणून हे आकाचं ऐकतात, आकाला वरच्याच ऐकतो आणि वरचा ऑर्डर सोडतो, म्हणून सगळे हे खालचे सूत्र हालतात. त्याशिवाय कसं होतंय? बरोबर ना? धनंजय त्याच्यात आहेतच, तुम्ही नकारूच शकत नाही. तोच आहे मेन सूत्रधार. 2 कोटीसाठी त्यांनी पूर्ण एका सरपंचाला मारणं, त्याला म्हणजे असं मातीचा खेळ वाटला. पण ते त्याला किती भोवलंय. वैजनाथांनी मस्त न्याय दिलेला आहे. मी खुश आहे वैजनाथावर. खूप छान न्याय दिलेला आहे. अजूनही न्याय देईल तो आणि याला समजेल की आपण आता मामीचं पण काम केलं पाहिजे आणि आपण सामान्य जनतेला पण चांगला
राहिलं पाहिजे. आपण संतोष देशमुखला कुटुंबाला पण न्याय दिला पाहिजे. एक तरी आले का दोघं बहीण भाऊ दारापर्यंत आलेत का भेटायला त्यांना? का कुठे त्यांनी कुठे एवढे करोडो कमवले, कोणासाठी ठेवलेत बेड खाली इकडे तिकडे ठेवले? त्यांनी म्हटलं तरी का? कुटुंबाला पैसे दिलेत का? पोरीची 12वीची परीक्षा होती, तिला शुभेच्छा द्यायला तरी आले का ते? दोघंही बहीण भाऊ व्हिडिओ कॉलवरून बोलतात. व्हिडिओ कॉलवरून बोलण्यासारखी गोष्ट आहे का सांगा? याच्या घरी होऊ दे बरं एखादी घटना, ह्याच्या पोरीसोबत असं होऊ द्या बरं. आम्ही बाकीचे नेते व्हिडिओ कॉलवरून बोलतील तर चालेल का याला? हा तर इतका निर्लज्ज आहे का गेला पण नाही तिकडे? असं नाही ना होत. कसलं तू राजकारण खेळतो आणि कसलं समाजकारण करतो? हे चुकीचं आहे. हे त्याला समजेल ना त्या दिवशी खूप मोठी वेळ निघून गेलेली असेल. नुसतं स्वामी समर्थांचं नाव घेऊन आणि वैजनाथाचं नाव घेऊन तुम्ही तारून नाही जात. तुमचा पापाचा घडा भरलेलाच असतो. कधी ना कधी तो फुटतो आणि तो आज फुटलेला आहे आणि अजून फुटणार आहे. सह आरोपी नाही, प्रमुख आरोपी करा. नक्कीच आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आणि या सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी प्रवीण महाजन या जोडल्या गेल्या होत्या. ताई, तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतकं विस्ताराने बोललात आणि सगळ्याच प्रश्नांना अगदी सविस्तर अशी उत्तरं दिलीत. पुन्हा पुन्हा भेटत हो हो, मी तर म्हणते त्याचा आमदारकीचा राजीनामा नाही, त्याला काढून टाका, त्याच्यातून बडतर्फ करा. सगळं राज्य सरकारच्या हातात आहे. त्याची आमदारकी रद्द करा. त्याला खरंच अक्षरशः दुधातल्या माशीसारखं उकडून राजकारणातून फेकून द्या. तेव्हा तो सरळ जागेवर येईल. त्याचा नशा उतरायला त्याला किमान 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील. हे सगळं त्याला व्हायला पाहिजे. नुसता राजीनामा घेऊन चालणार नाहीये तिथे. आणि अजितदादांनी त्यांचा पक्ष चांगला राहावा यासाठी ह्याला पक्षातून बाहेर काढलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे. त्याला ठेवलं नाही पाहिजे. याच्यामुळे ते बदनाम होतात आहे. आज अजितदादा बदनाम होतात आहे. एनिवे, थँक्यू. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. थँक्यू.